नमस्कार मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मराठी ग्रामर पासून स्टार्ट करत आहोत. बघा, मराठी ग्रामर मध्ये पोलीस भरती, वनरक्षक, तलाठीमध्ये कामात येणारे कॉन्सेप्ट आहेत. बघा, मराठी ग्रामर पासून आपण स्टार्ट करू. तर बघा, मराठी ग्रामरची स्टार्ट आपण करतो शब्द जातीपासून. शब्द जाती टोटल किती आहेत? 8. त्यापैकी पहिली जी स्टार्टिंग होणार नाम पासून होत आहे. तर बघा, नाम पासून आपण स्टार्टिंग करतो. बघा, नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? नामाचे मुख्य प्रकारात 3. नामाचे मुख्य प्रकारात 3. पहिले आपण बघू सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर शब्द जातीमध्ये टोटल किती शब्द जाती? 8 आहेत. त्यामध्ये पहिली कोण आहे? नाम. नामापासून आपण सुरुवात करत आहोत. नामाचे मुख्य प्रकार किती होणार? 3. त्यातलं पहिलं कोणतं? सामान्य नाम, विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. आता सामान्य नाम दुसरं नाव काय दिलं आहे? जातीवाचक, आणि याला दिलं आहे व्यक्तिवाचक. आता जातीवाचक ने व्यक्तिवाचक नाव याला का बरं दिलं असेल? सामान्यचा मतलब बघा, सगळीकडे समान असतो, बरोबर आहे. समान असल्यामुळे याला आपण जातीवाचक म्हणतो, कारण की कोणाच्याही जातीवर आपण ओळखून त्याला की तू ते काय आहे म्हणून. त्यानंतर विशेष नामचा मतलब काय होते? की एखाद्या वस्तूला काही नाव देतो आपण स्पेशल, त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम. ठीक आहे. आता या कॉन्सेप्ट कडे फोकस करा. सामान्य नाम म्हणजे काय होत आहे? सामान्य नाम हे डेफिनेशन तुम्हाला माहिती असेल. सामान्य नामचे उदाहरण काही बघा. उदाहरण मध्ये दिलंय ते मुलगा, मुलगा, नदी, पर्वत, झाडे. स्टॉप कर व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, संघर्ष करिअर अकॅडमी आपलं स्वागत आहे. आज बघूया आपण मराठी ग्रामर पासून सुरुवात करत आहोत. मराठी ग्रामर मध्ये बघा, शब्द जातीपासून आपण स्टार्ट करतो. शब्द जाती टोटल आपल्याकडे किती आहेत? 8 जाती आहेत. त्यामध्ये 8 मध्ये आपण पहिली जात बघत आहोत, नामाबद्दल. ठीक आहे. बघा, नाम लिहिलं आपण. नामाचे मुख्य प्रकार किती होऊन राहिले? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक. तसेच आता बघा, सामान्य जातीवाचक आणि विशेष नामला व्यक्तिवाचक का बरं म्हणतो? आता इथे बघा, जातीवाचकचा मतलब सामान्य असल्यामुळे कोणाला आपल्याला ओळखायचं आहे आपण त्या जातीवरून ओळखतो. जसं आपल्याला माणूस ओळखायचा तर झाडावर ओळखायचं जातीमुळेच ओळखतो. तसेच विशेष नामच्या मतलब काय होते? माणसाने ज्या वस्तूला नाव दिलं त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. आता याचे काही उदाहरण बघा. इथे दिलं सामान्य नामामध्ये बघा, दिलं इथे मुलगा, नदी, पर्वत आणि झाडे. आता मुलगाची गोष्ट करताय. आता मुलगा म्हटलं तर तुम्ही आपल्या नागपूरमध्ये राहा, करान, कामठी, कुठे पण राहा, काही फरक नाही पडत, मुलगाला आपण मुलगाच म्हणतो. आता मुलाला कसं आपण ओळखलं की हा मुलगाच आहे म्हणून? त्याची एक जात आहे. काय त्याची जात? जात म्हणजे कशी ओळखायची? मुलगा कसा असतो? त्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, त्याच्यामुळे तो पायावर चालतो, उभा होऊन नाही का, पायावर चालतो, म्हणजे त्याच्या जातीवर आपण ओळखलं. तसेच नदी. नदी काय आहे? सामान्य. नदी तुम्ही कुठे पण जा, नदीला नदीच म्हणणार आहात, बरोबर. तसेच नदीची जात कशी आहे? नदी हमेशा आपल्याला वाहताना दिसते, म्हणून आपल्याकडे जे वाहताना वस्तू कोण दिसते आपण त्याला नदी म्हणतो. तसेच पर्वत काय म्हणताय? जिथे असा ट्रायंगल बनला असेल, अशा टाईपचे ट्रायंगल काही बनले असेल, याला आपण काय म्हणतो? पहाडी म्हणतो, बरोबर. तर हे मला सांगा, हे ज्याची जात आहे की नाही आहे? ठीक आहे. नेक्स्ट बघा, झाड. झाडाला कसे ओळखू? झाडाला फांद्या असतात, पत्ते, हिरवे पत्ते असतात, ज्याला दिसतात त्याला आपण काय म्हणतो? झाड म्हणतो. तर अशा प्रकारे आपण सामान्य नामाला ओळखू शकतो. तर दुसरं बघा, विशेष नाम म्हणजे काय होते? विशेष नामाचा मतलब माणसाने ज्या वस्तूला नाव दिलं, माणसाने ज्या वस्तूला नाव दिलं. आता इथेच बघा, हा मुलगा होता, सामान्यमध्ये मुलगा. आता विशेष नाम करायचं तर त्याला सुरेश म्हणू शकतो. आता सांगा, या मुलाला जे सुरेश नाव दिलं, हे नाव कोण दिलं त्याला? एका व्यक्तीने दिलं असेल ना, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. आता विशेष नाम म्हणजे काय होते? आता क्लासमध्ये भरपूर मुलं असतील, ठीक आहे, पण आता मला जर एका व्यक्तीला जर बोलवायचं असेल तर मी त्याचे नाव घेतो. नाव घेणं मतलब काय होते? की तो एक व्यक्ती विशेष झालाय. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, नदी. नदीमध्ये तर भरपूर नद्या आहेत. जर मी तुम्हाला म्हटलं की मला गोदावरी नदीचे पाणी आणून द्या, तर तुम्ही लोक गोदावरी नदीकडे जाणार, बरोबर. म्हणजे नदीला पण आपण जेव्हा नदी तर सामान्य झाली,
बट त्या नदीला जर विशेष नाव देतो म्हणलं तर बघा तिथे नाव, नदीचे नाव पण ठेवले आपण. बघा नदीमध्ये पाणी तर कॉमन आहे, बट जर त्याला आपण वेगवेगळे नाव दिलं तर ते काय झाले, विशेष नाव झाले. तसेच तिसरं आहे आपल्याकडे पर्वत. पर्वत मध्ये आपण हिमालय, बघा हिमालय म्हटलं. पर्वत तर आपल्याकडे भरपूर सारे पर्वत आहेत, पण त्याच्यामध्ये जर मी म्हटलं स्पेशल माउंट एव्हरेस्ट जायचे मला, की अरवली पर्वताकडे जायचे आहे, तर हे काय केलं आपण, पर्वताला नाव कोण दिलं, व्यक्तीने दिल्यात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, विशेष नाम म्हणतो. तसेच इथे बघा झाड, झाडामध्ये पण आता आंब्याचे म्हणू शकतो, आंब्याचे, चिंचाचे, बोराचे वगैरे असे झाड असतात. हे सर्व जे नावं दिल्यात, हे नावं कोण दिल्यात, माणसाने दिल्यात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, व्यक्तिवाचक म्हणतो. समजलंय. सामान्य नामचे अर्थ काय होते, विशेष नामचे अर्थ काय होते. आता बघा लहालाय भाववाचक. भाववाचक नाव ओळखण्यासाठी बघा इथे यत्वपणा, इतिवा, गिरी व आई, हे वर्ड किंवा हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याला बघा कसं ओळखायचं आहे. आता इथे शब्द काय आलाय, भाववाचक. भाववाचकचा मतलब काय होते, एखाद्याची भावना समजणे, एखाद्याची भावना समजणे. आता कोणी रडत आहे, हसत आहे, बोलत आहे, तर तुम्हाला त्याच्या भावना समजून राहिल्या, तर त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक. आता इथे जे वर्ड दिल्यात हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. आता इथे बघा, बघा या वर्ड मध्ये दिलाय प्रामाणिकपणा. या वर्ड मध्ये काय दिलाय, प्रामाणिकपणा. आणि या पणामध्ये बघा लास्टला काय आलाय, पण आलेला आहे. आता इथे सांगितलं, जे तुम्हाला ट्रिक सांगितली, हे जे वर्ड आहे शेवटचे वर्ड, हे प्रत्येकाच्या मध्ये येतील. जे शेवटचे वर्ड आहेत हे प्रत्येकाच्या मध्ये येतील. आता इथे बघा प्रामाणिकपणा म्हटलं नाही. आता प्रामाणिकपणाचा मतलब काय होते, एखाद्या व्यक्ती रेग्युलर कोणते काम करत असेल, रेग्युलर वेळेवर येत असेल, तर त्याची आपल्याला प्रामाणिकपणा दिसते. आपण म्हणतो ना, हा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे, बरोबर टाइमवर येतो, बरोबर टाइमवर जातो म्हणतो, ऑफिसला वगैरे काही पण असो. तर याच्या बघा शेवटीला काय लागलेला, पणा लागलाय. त्यानंतर बघा इथे गुलामगिरी. त्या गुलामगिरीमध्ये बघा गिरी शब्द लास्टला बघा, गुलामगिरीमध्ये लास्ट शब्द बघा काय दिलाय, गिरी शब्द आलेला आहे. आता कुणाची गुलामगिरी. आता तुम्ही बघितलं असेल हॉटेलमध्ये बघा, किंवा कोणाच्या घरी, मोठ्या घरी नोकर लोक राहतात ना, नोकर लोकांना जेव्हा मालक चिल्लावते कोणत्या गोष्टीमध्ये, तर आपण त्याला बघतो ना, की ऐकते का बरं ऐकते तो, की तो एक गुलाम आहे म्हणून. बरोबर, आपल्याला त्याची भावना समजतात ना, की कोणी नोकर आहे, कोणी अमीर आहे, कोणी गरीब आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे वर्चस्व. वर्चस्वामध्ये पण बघा लास्ट वर्ड काय येतं, वर्चस्वामध्ये पण लास्ट वर्ड येत आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला भाववाचकचे नाव येतील, त्यामध्ये ही ट्रिक पाठांतर करून ठेवून द्या. यत्वपणा, इतिवा, गिरी व आई. यत्वपणा, इतिवा, गिरी व आई. जर तुम्हाला हे कॉन्सेप्ट माहित असतील, तर बघा प्रत्येक वर्डच्या शेवटी तुम्हाला हेच वर्ड बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर बघा सामान्य नामाचे आणखी 2 प्रकार पडतात. एक आहे पदार्थवाचक आणि एक आहे समूहवाचक. आता बघा पदार्थवाचकचा मतलब काय होते. पदार्थामध्ये जसं साखर, दूध, पेट्रोल, असे इत्यादी जे काही इत्यादी पदार्थ म्हणजे सगळ्या वस्तू, ज्या खाण्यापिण्याच्या तुमच्या ज्या वस्तू असतील त्याला आपण काय म्हणतो, पदार्थवाचक म्हणतो. त्यामध्ये पेट्रोल, डिझेल हे सगळं येऊ शकते, कारण की सगळे काय आहेत, एक पदार्थामध्ये आहेत म्हणून. ठीक आहे. आता याच्यामध्ये दिलाय, नेक्स्ट दिलाय समूहवाचक कसं ओळखायचं. समूहवाचकचा मतलब काय होते, झुंड राहणं. समूहवाचकचा मतलब काय होते, झुंड राहणं. आता समजून घ्या, एक सैनिक राहिला तर आपण त्याला सैनिक म्हणतो, पण जर शिपाई म्हणतो, जर एक व्यक्ती राहिला त्याला आपण शिपाई म्हणतो, पण जास्त लोक राहिला आपण काय म्हणतो, सैन्य म्हणतो. आता माणूस आहे, एक आहे माणूस म्हणतो, पण जास्त लोक राहतात काय म्हणतो, माणसाची काय असते, हमेशा गर्दी राहते. नेक्स्ट बघा जसं पक्षी, एक पक्षी असेल त्याला आपण म्हणतो चिमणी चालली भाऊ, पण जास्त राहिलं त्याला म्हणतो पक्षाच्या थवा असते. आता एक विद्यार्थी त्याला विद्यार्थी म्हणे, स्टुडंट म्हणे, पण जेव्हा वर्गामध्ये भरपूर मुलं बसलेल्या काय म्हणतो आपण, क्लास म्हणू शकतो. कधी कधी इंग्लिश मध्ये पण येतात वर्ड.
तर अशा प्रकारे हा समूहवाचक, समूहवाचकचा मतलब काय होते, जोडीने राहणं, म्हणजे जास्त प्रमाणात असतील त्याला आपण काय म्हणतो, समूहवाचक म्हणतो. पुन्हा एकदा रेपिटेशन बघा काय काय होत आहे. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? नामाचे मुख्य प्रकार आहेत 3. नामाचे मुख्य प्रकार किती आहेत आपले? 3 आहेत. कोणते कोणते आहेत? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर सामान्य नाम कसं? सामान्य नाम दुसरं नाव काय? जातीवाचक आहे. आणि त्यानंतर विशेष नाम दुसरं नाव काय आहे? व्यक्तिवाचक आहे. आता व्यक्तिवाचक आणि जातीवाचक समजलं तुम्हाला? सामान्याचा मतलब काय होते? सगळीकडे जे समान वस्तू असतील त्याला आपण काय म्हणतो? सामान्य म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर विशेष नामचा मतलब काय होते? माणसाने ज्या वस्तूला नाव दिलं त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम म्हणतो. आणि भाववाचकचा मतलब काय होत आहे? की कोणाच्या आपल्याला भावना समजून राहिल्या, त्यामध्ये फक्त एकच कॉन्सेप्ट आहे, यत्व, पना, इतिवा, गिरिवा, आई. जर हे वर्ड तुम्ही लक्षात ठेवलं तर प्रत्येक वर्डच्या बघा शेवटी अंडरलाईन करून ठेवून वर्ड, प्रत्येक वर्डच्या शेवटी तुम्हाला हेच वर्ड बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर सामान्य नामाचे 2 प्रकार आहेत. सामान्य नामाचे आणखी 2 जे प्रकार पडून राहिले ते कोणते आहेत? पदार्थ आणि समूहवाचक. पदार्थामध्ये कसे ओळखाल? जे तुम्ही कधी कधी खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणा, पेट्रोल डिझेल पण आता खाण्याच्या वस्तू नाहीये, पण आपल्या डेली यूज म्हणजे वस्तू येतात त्याला आपण काय म्हणतो? पदार्थवाचक म्हणतो. त्यात तुमच्या साखर, तूप, तेल येऊ शकते, पेट्रोल, डिझेल काही पण येऊ शकते. ठीक आहे. पण हे आपल्या डेली यूज मध्ये जे वस्तू असतील त्याला आपण काय म्हणतो? पदार्थवाचक म्हणतो. त्यानंतर समूहवाचक मध्ये काय म्हणलं? समूहचा मतलब काय होते? झुंड. समूहचा मतलब काय होते? झुंड. आता समोर इथे बघा एक सैनिक म्हणतो, पण भरपूर आलं काय सैन्य म्हणतो त्याला. माणसाची एक असलं तर माणूस आला म्हणतो, पण जास्त लोक आता माणसाची काय असते? हमेशा गर्दी असते. तसं एक पक्षी असतो त्याला आपण काय म्हणतो? पक्षी. आपण जास्त राहिलं त्याला पक्षाच्या थवा म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. बघा आता आपण 3 नामाबद्दल 3 प्रमुख टाईप बघितले, प्रकार बघितले. आता त्याच्या बघत आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया. आता इथे दिलं आहे सामान्य नाम. सामान्य नामाचे डेफिनेशन काय म्हणताय? की ज्या नामाने अनेक धर्माच्या, धर्मसमूहाच्या अथवा धार्मिक जाती वर्गाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. आता हे कसं आहे? नाम म्हणजे कसं सांगितलं? आता नामामध्ये आपण 3 प्रकार बघितले. कोणतं? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्याच्यामध्ये आपण जे सामान्य नाम बघितलं त्याच्या सामान्य नाम दुसरं नाव काय होतं? जातीवाचक होतं. आता जातीवाचक मध्ये बघा समान गुणधर्म. समान गुणधर्माच्या मतलब काय होते? एकीकडे सगळीकडे समान असणं, त्याला आपण काय म्हणतो? समान गुणधर्म. ठीक आहे. त्याच्यामुळे या डेफिनेशनला मला ज्या नामाचे म्हणजे एखादी जी वस्तू आहे, जसं मुलगा, मुलगी, जे काही नावं असतील, नामाचे अनेक धर्माचे समान असतील त्याला, त्या वर्गाला बोलू त्याला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. आता त्याच्यामध्ये उदाहरण बघा. इथे उदाहरणच्या बेसवर बघा. मनुष्य म्हटलं नाही, मनुष्याला आपण मनुष्यच म्हणून, बरोबर आहे. माणसाला आपण माणूसच म्हणतो ना. तुम्ही कुठे पण जा, आपल्या देशातले बघा किंवा अदर देशातले बघा, त्यांना आपण फक्त माणसाला माणूसच म्हणून, बाईला बाईच म्हणतो. ठीक आहे. त्याला कबूतर. आता इथे बघा कबूतर, चिमणी. आता कबूतरला कबूतर म्हणा, कारण की पक्षामध्ये झालं कबूतरला कबूतर म्हणा, पण त्याच्यामध्ये जे वेगवेगळे जाती येतात, जर त्या जातीचे नाव जर घेतलं तेव्हा ते आपले विशेष नाम होतील. पण कबूतर म्हणलं, वाघ म्हणलं, चिमणी म्हटलं, ते काय आहेत? आपले सामान्यमध्ये येतील. इथे बघा. त्यानंतर इथे बघा तारे, ग्रह, हे सुद्धा आपले काय? सामान्य. पण जर तारे आणि ग्रह मध्ये जर आपण म्हणलं पृथ्वी, मंगळ, गुरु, हे काय झाले? आपले विशेष नाम झाले. पण जर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये बघा विचारते तारे, ग्रह, हे काय आहेत? हे काय? सगळे सामान्य. त्यानंतर समुद्र. समुद्राला समुद्रच म्हणतो म्हणून हे सामान्य झालं. त्यानंतर जर त्यांना म्हटलं असतं हिंदी महासागर, अरब महासागर, ते हे काय झाले असते? स्पेशल झाले असते. पण त्यांना बघा समुद्राची गोष्ट केली म्हणजे सामान्य झाला. त्यानंतर नदी, पर्वत. नदीनं पर्वत तुम्हाला सांगितलंय, नदीला नदीच म्हणून आपण कुठे गेलो तरी, बरोबर. त्यानंतर पर्वतला पर्वतच म्हणणार आहे. त्यानंतर खुर्ची, टेबल. आता बघा खुर्ची आणि टेबल, आता काही कोणाला डाऊट येते, खुर्ची टेबल विशेष नाम आहे. पण मला सांगा एक गोष्ट, तुमच्या घरी खुर्ची ठेवली आणि तुमच्या ऑफिसमध्ये खुर्ची ठेवली आहे, खुर्चीला तुम्ही खुर्चीच म्हणणार, टेबलला टेबलच म्हणणार आहात ना. काही त्याला विशेष म्हणलं का? नाही म्हणलंय. म्हणून हे काय झालं? आपलं सामान्य. आता सांगितलंय जर तुम्हाला एक वस्तू जर सर्व जागेकडे दिसत असेल, तुमच्या घरच्या पंखा बघा, कूलर बघा, तेच तुम्ही ऑफिस मध्ये जात असाल, जर तुम्हाला तोच दिसत असेल, तो काय झालाय? समान झालेला आहे, बरोबर. तसं इथं बघा पेन्सिल, पेन. पेन्सिल आणि पेन बघा, हा पेन आहे. ठीक आहे. नॉर्मल पेन आहे, पेनला पेनच म्हणणार आहोत. बट जर मी याला म्हणलं ग्रीन पेन, ब्लॅक पेन, रेड पेन, तर हे काय झालं? आपले विशेष नाव. पण फक्त पेन नाव जर आलं तर हे काय? आपलं सामान्यमध्ये येते. सामान्य समजलं. सामान्यच्या मतलब होते सर्वीकडे समान गुणधर्म असणं, बरोबर. तसंच इथं बघा झाडाला झाड म्हणून, आता इथं गुलाब, कमळ, गुलाबाने कमळची गोष्ट केली आहे. आता गुलाबाला गुलाबच म्हणत आहोत, बरोबर आहे. बट गुलाबाला जर म्हणलं रेड
गुलाबमध्ये पण बघा व्हेरायटी येतात, रेड येते, ग्रीन येते, ब्लू येलो येतात, बरोबर आहे. पण ते फक्त त्याने काय म्हटलं नाही, गुलाब म्हटलं. तर गुलाब काय ह्याला सामान्य, ह्याला गुलाब आहे गुलाबच येणार ना. पण जर तुम्हाला मी कलरचे म्हणेन की रेड अँड ब्लॅक, रेड कोणते जाते, त्यानंतर येलो पण असते बरोबर, व्हाईट पण असतात. त्यानंतर कमळलं बघा, त्यानंतर देव, देव आणि राक्षस. बघा देव आणि राक्षस, देवाला तुम्ही देवच म्हणाल, तुमच्या देव असेल किंवा दुसरा देव असेल, तुम्ही पूजा पाठ करता, तुमच्या देव असेल तर त्याला तुम्ही देवच म्हणता, आणि दुसऱ्याची पूजा करा त्याला पण तुम्ही देवच म्हणणार ना. कोणी राक्षस म्हणाल. त्यानंतर आपल्या घरात बघा आई आणि बाबा, आई बाबा तुमचे पण दुसऱ्यांचे पण आई बाबा, बरोबर आहे. त्यांना ज्यांचे वडील असतील त्यांना बाबा म्हणतात, आईला आई म्हणून राहिले. तर हे अशा प्रकारे सामान नामाची डेफिनेशन बनलेली आहे. म्हणून याला सामान नामला काय म्हणतात, जातीवाचक. म्हणजे हर एक गोष्टीतून जातीचा उल्लेख होते, बिना जातीनं कोणतीच गोष्ट होणार नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सामान नाम म्हणतो. ठीक आहे. चला बघा विशेष नाम बद्दल. बघा सामान नामाचे प्रकार बघा. सामान नामाचे टोटल किती प्रकार आहेत, 2 प्रकारात. त्यातला पहिला प्रकार काय आहे, पदार्थवाचक. आता पदार्थवाचकची डेफिनेशन मध्ये बघा, जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्राम तसेच ग्रास किंवा मिलीलीटर अशा प्रमाणात मोजता येतात, त्याला आपण काय म्हणतो, पदार्थवाचक म्हणतो. ठीक आहे. आता पदार्थ म्हणजे आता बघा, एवढं दिमाग लावायची काही गरज नाही. पदार्थ म्हणजे काय होते, आपण ज्या डेली वस्तू खाण्यापिण्यामध्ये जे युज करतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पदार्थवाचक. उदाहरण बघा, तांबा, तांब्याच्या वस्तू आपण घरी वापरतो. त्यानंतर कपडे, एक पदार्थामध्ये कपडे आपण डेली वापरून राहिलो. त्यानंतर पीठ, प्लास्टिकच्या वस्तू कोणत्याही असले आपल्याकडे, चेअर म्हणा, टेबल म्हणा, पेन, बॉटल वॉटल सगळे डब्बे, पाणी, सामान्य म्हणजे पदार्थामध्ये जिथे पाणी. त्यानंतर बघा सोने, वापरतो की नाही वापरतो आपण, सोने झालं. त्यानंतर माती, वाळू, माती समजते, वाळू समजून राहिलं. त्यानंतर ऑइल, पेट्रोल, आपण जे युज करून राहिलो, आपण गाड्यामध्ये युज करून राहिलो, बरोबर आहे. मी पदार्थ आता सांगितलं, पदार्थामध्ये काय येत आहे, ज्या आपण वस्तू डेली युज करतो आपल्या लाईफ मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, पदार्थामध्ये म्हणू शकतो. त्यानंतर बघा शेंगदाणे, खाण्यापिण्याच्या वस्तू, ज्वारी, हे सगळे काय झाले, आपले पदार्थामध्ये येऊन राहिले. आणि पदार्थाची डेफिनेशन विचारत नाही एक्झाम मध्ये, फक्त ऑनली विचारते की तांबे, कापड, पीठ हे काय आहेत, आपले पदार्थामध्ये. पण एवढं सगळं लक्षात न ठेवता डायरेक्ट जर लक्षात ठेवला की ज्या वस्तू आपण डेली आपल्या लाईफस्टाईल मध्ये युज करतो, त्याच कारण आपल्या पदार्थवाचक असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा दुसरा प्रकार आहे, बघा समूहवाचक मध्ये. बघा इथे आता आपण बघायला सामान्य नामाचे 2 प्रकार आले होते. सामान्य नामामध्ये आपण बघितलं पदार्थवाचक, दुसरा आहे समूहवाचक. दुसरं काय आहे, समूहवाचक. समूहवाचकचा मतलब काय होते की एखाद्या जागा झुंड असतो, त्याला काय म्हणतो आपण, समूह म्हणतो. डेफिनेशन बघा काय म्हणताय, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला आपण समूहवाचक म्हणतो. म्हणजे समान गुणधर्म, जसं तुम्ही साखर, एक मला सांगा, साखर अगर एका मुठ्ठीमध्ये बांधलं तर बघा ते झुंड साखर झालंय पूर्ण, त्याला म्हणलं नाही, समान गुणधर्म असणाऱ्या. इथे बघा त्याचे उदाहरण दिल्यात. उदाहरण बघा दिलंय थवा. उदाहरण काय दिलंय, थवा. थवा कशाचा सांगितलं, आता एक पक्षी म्हणतो, पण जास्त त्याला काय म्हणतो, पक्षाचा थवा असतो. संच म्हणलं नाही, संच कशाचा असतो, पुस्तकाचा संच असतो. कळप, एक हरणीचा असतो कळप. त्यानंतर काफिला, जिथे जहाज जास्त थांबतात त्याला काय म्हणतो आपण, काफिला म्हणतो. तसंच तुकडी म्हणलं तर सैनिक असतात आपले, एक असेल त्याला सैनिक म्हणून, पण जास्त असले तर त्याला तुकडी म्हणतो. तर तांडा कशाला म्हणतो आपण, तर अशा प्रकारे आपले समूहवाचक नाम दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता विशेष नामाबद्दल आपण बघू. ठीक आहे, स्टॉप. बघा नामाच्या दुसरा प्रकार काय होता, विशेष नामा. विशेष नामाबद्दल काय म्हणताय, ज्या नामाची एका धर्मीचे म्हणताय. म्हणजे एका धर्मीचे मतलब एका जातीच्या बोध होतो. ठीक आहे. एका प्राण्याच्या, पदार्थाच्या किंवा एका समूहाचा बोध होतो. म्हणजे एकाच समूहाच्या जिथे बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, विशेष नाम म्हणतो. आता हे विशेष नाम म्हणजे कसे होतं बघा. आता इथे दिल्या काही उदाहरणाच्या बेसवर समजूया आपण. उदाहरणाच्या बेसवर बघा, इथे दिल्या सह्याद्री आणि अरवली. आता सांगितलं हे सह्याद्री आणि अरवली काय आहेत, पर्वत आहेत. पण पर्वत आहेत, पण त्याला आपण नाव काय दिलं, सह्याद्री दिलंय. दुसरं काय दिलंय, अरवली दिलाय. तसेच नदीला आपण नदी म्हणतो, पण तिला विशेष नाम देण्यासाठी बघा एकाच धर्माच्या किंवा धार्मिक बोध होत आहे. बघा इथे काय दिलं नाव, गोदावरी आणि नर्मदा दिलाय.
म्हणजे त्याला विशेष नाम करण्याचे काम करतात. त्यानंतर बघा आपण तारे आणि ग्रह बघितलं होतं, त्यामध्ये ताऱ्यामध्ये बघा काय ते तारेला आपण चंद्र आलं तर हा काय झाला विशेष झाला, आणि पृथ्वी काय म्हणजे पृथ्वी पण आपली काय झाली विशेष मध्ये काय. तर मुंबई भारत, मुंबई आणि भारतमध्ये बघा एका शहराचे नाव आणि एका देशाचे नाव पण विशेष विशेष, इंडिया, श्रीलंका, नेपाळ बघा हे सगळे विशेष नाम झाले देशाचे. देश तर आहेत पण त्याला विशेष नाम भेटलं. तर मुंबई शहर मध्ये बघा. त्यानंतर बघा मुलाचे नाव राम आणि गौरव मध्ये पण बघा म्हणजे मनुष्याचे नाव देऊ शकतो आपण राम आणि गौरव, हे काय आहे आपले विशेष नामामध्ये येऊन राहिले. तसेच खेळाचे नाव काही येऊन राहिले, क्रिकेट आणि हॉकी बघा, क्रिकेट आणि हॉकी वेगवेगळे गेम आहेत, त्याला पण आपण विशेष नाव दिलंय बरोबर. त्यानंतर इथे दिलाय सण, सण मध्ये बघा दिवाळी आणि नागपंचमी सण दिलाय. तर यांना पण आपण काय म्हणतो, जेव्हा प्रत्येक वेळेस बघा दिवाळी आणि नागपंचमी हे वेगवेगळे सण येऊन राहिले, म्हणजे सण तर आहेत पण त्यांच्यामध्ये दिवाळीमध्ये वेगळं काम असतं, नागपंचमी वेगळं असते, म्हणून त्याला पण आपण काय म्हणतो विशेष नाम म्हणू शकतो. ठीक आहे. बघा भाववाचक नाम बघून. आता बघा भाववाचक मध्ये नामाचा तिसरा प्रकार काय आहे, नामामध्ये आपला तिसरा प्रकार काय होता भाववाचक नाम. भाववाचक नाम मध्ये बघा एक ट्रिक लक्षात ठेवा, यत्व, पना, इतिवा, गिरिवा आणि आई. जर तुम्ही हे जे कॉन्सेप्ट लक्षात ठेवाल तर बघा तुम्हाला आसानी सॉल्व्ह करताना क्वेश्चन आला. बघा इथे मध्ये दिलाय य ची सुरुवात झाली आहे, य बघा इथं स्टार्टिंग य दिलाय. आता बघा इथं य मध्ये बघा आखरीला य य य य दिसून राहिलं, म्हणजे सौंदर्य, गांभीर्य, धैर्य आणि शौर्य. आता भाववाचक म्हणजे काय होतं सांगितलं, भाववाचक म्हणजे आपल्या कोणत्या भावना समजण्याचा विषय असते बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा जे ह्या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवलं यत्वपणा, आता बघा याच्यामध्ये य चा उल्लेख होत आहे की नाही होत आहे. तसंच व वरून बघा, व मध्ये बघा इथे मनुष्यत्व, प्रौढत्व, नेतृत्व आणि वर्चस्व बघा इथे व चा उल्लेख झालाय बरोबर आहे. त्यानंतर बघा पणाची गोष्ट केली आहे, बघा इथे पणा म्हटलं नाही, म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला फक्त पणा पणा शब्द दिसेल, आणि हे केव्हा दिसेल आपल्याला भाववाचक नावामध्ये. इथे बघा चांगुलपणा, वेडेपणा, देवपण आणि मूर्खपणा. आता वाक्या शेवटी मध्ये. नंतर बघा ई ची गोष्ट करताय, ई मध्ये बघा श्रीमंती बघा इथे मात्रा लागली आहे, मोठी ई ची मात्रा लागली आहे बघा, श्रीमंती, गरिबी, हुशारी आणि लबाडी. हेच एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात. त्यानंतर बघा ता ची गोष्ट करताय, इथे बघा ता मध्ये काय म्हणताय शेवटी वर्ड बघा नम्रता, समता, वीरता आणि वक्रता. हे काय आहे आपल्याला भावना तर दिसत नाही, पण एखाद्या व्यक्तीला पाहून ते नम्रता बघतो ना, म्हणजे नम्रताचा मतलब काय होतंय ती कोण आहे शांत स्वभाव. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं की म्हणलं आहे, की मध्ये बघा इथे आपुलकी मध्ये बघा आपुलकी, मालिकी, आपुलकी आणि माणुसकी दिलाय बरोबर. त्यानंतर बघा इथे गुलामगिरी दिलाय. आता गिरीमध्ये बघा काय काय दिलाय शेवटी बघा इथे गुलामगिरी, फसवेगिरी आणि दादागिरी. म्हणजे या वर्ड मध्ये बघा इथे गिरी जो शब्द आलेला आहे, हा गिरी शब्द इथे युज झालेला आहे. तसंच वाची गोष्ट करताय, वा मध्ये बघा इथे गोडवा, ओलावा आणि दुरावाची गोष्ट केलेली आहे. म्हणजे ह्या जे शेवट आहे इथे बघा वाचा पण उल्लेख कंप्लीट झालाय. त्यानंतर आईची गोष्ट करताय, आई मध्ये बघा शेवटी काय दिलाय नवलाई, ही जी मात्रा लागली आहे, चपळाई आणि चतुराई, म्हणजे चा उल्लेख दिसला त्याच्यामध्ये. आणि शेवट काय वी मध्ये बघा थोरवी आणि पदवी हे शब्द त्याच्यामध्ये आले. आता हे बघा हे जे आपण एक ट्रिक लिहिली आहे यत्व, पणा, इतिवा, गिरी व आई, तर या सगळ्यामध्ये बघा य व पणा, इतिवा, गिरिवा, आई, तर हे जे शब्द आहेत बघा प्रत्येक वाक्य शेवटी आलेले आहेत, प्रत्येक वाक्याच्या शेवटी आलेले आहेत. तर तुम्ही भाववाचकला ओळखू शकता. आता सांगितलं भाववाचक म्हणजे काय होते, एखाद्याची भावना समजून घेणं, त्याला आपण काय म्हणतो भाववाचक म्हणतो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. ठीक आहे. बघा आता आपण नामाचे प्रकार बघितले होते. त्यानंतर बघा आता नामाचे विविध प्रकार मध्ये बघा कशा पद्धतीने विविध प्रकार त्याचा यूज होतो. दिल्या डेफिनेशन मध्ये एखाद्या सामान्य नामाच्या इत्यादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यांसाठी उपयोग केल्यास ते विशेष नाम होते म्हणते. ते विशेष नाम होते. आता याचं डेफिनेशन समजा काय म्हणतात. एखादी सामान्य नाम आहे पण त्या ठिकाणी त्याला स्थळ किंवा वस्तू किंवा प्राण्यांसाठी उपयोग जर केलो आपण ना तर त्याच्या काय म्हणते विशेष नाम होते म्हणते. आता त्याच्या उदाहरणाचा बेस समजा, आमच्या पोपट कालच गावाला गेला. आता याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाचं काय आहे,
आपण नाम कोणतं बघत आहोत? सामान्य नामाच्या विशेष नाम होणे. सामान्य नामापासून काय होते? विशेष नाम होणे. आता मला सांगा, हे जे तुम्हाला लाईन विचारली, आमच्या पोपट कालच गावात गेला, आमच्या पोपट कालच गावात गेला, तर या वाक्यात सांगा सर्वात मेन हे लाईन दिले काय? सामान्य. तर सामान्य नाम कोण दिसतो तुम्हाला इथं? काय दिसतं इथे? पोपट दिसून राहिला. पोपट हा काय आहे? सामान्य. तसेच त्यालाच काय म्हणताय ते लोक? विशेष नाम म्हणून उपयोग करा म्हणते. आता मला सांगा, इथे काही तुम्हाला विशेष नाम दिसत आहे का काही वाक्यात? बघा, आमच्या पोपट कालच गावाला गेला, तर या वाक्यात काही विशेष नाम दिसत आहे का? नाही. पण आपल्याला जेव्हा इथे लाईन, ही महत्वाची लाईन आहे की सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर करा म्हणते, बरोबर आहे. त्यांना पहिलेच म्हटलं नाही की सामान्य नामाच्या विशेष नाम म्हणून वापर करा. तर मला सांगा, या वाक्यात सामान्य नाम काय दिसलं तुम्हाला? पोपट दिसून राहिलं. तर हा पोपटच काय? सामान्यापासून का बनला? विशेष बनला. समजलं का? हा दुसरं बघा उदाहरण. आताच राजू नगरहून आला, आणि वाक्य कोणाला अंडरलाईन? नगरहून अंडरलाईन. नगरची गोष्ट केलं. नगर काय आहे? सामान्य आहे. आता नगर म्हणजे काय होते? आता तुम्ही न कोणत्या शहरामध्ये गेला असाल, ते सांगत ना की ही गल्ली आहे, ती गल्ली आहे, ठीक आहे. नगर जसं कनान, कामठी, रामटेक, हे काय आहे? सगळे नगर आहेत, बरोबर आहे. असं नाही, नगर आहेत, बरोबर आहे. आता इथे सांगा, ह्या वाक्यामध्ये सर्व लोकांना काय वाटतंय? विशेष नाम म्हणजे काय आलं इथं? राजू. बघा मिस्टेक कुठे येत आहे? विशेष नाम काय वाटत आहे? राजू. आपण आताच बघितलं नावामध्ये ज्या व्यक्तीला स्पेशल नाव दिलं, व्यक्ती ज्याला नाव दिलंय, बघा इथे नाव दिलंय राजू दिलाय. आता भरपूरसे मुलं एक्झाम मध्ये मिस्टेक हेच करतात की याला विशेष नाम समजतात, पण त्यांना एक चीज नाही माहित आहे की आपण बघत त्या सामान्य नामापासून विशेष नाम बनवून राहिलो, बरोबर आहे. तर या वाक्यात बघा, नगर सगळीकडे समान असतो. नगर म्हणजे तुमचे एरिया, ठीक आहे. तुम्ही ज्या एरियात राहता, तर मला सांगा, तुम्ही ज्या एरियात राहून राहिले, तर काय दुसरे लोक दुसऱ्या एरियात राहत नाही का? तर ते बी आपले नगर म्हणतात ना, मी या नगरला राहतो, त्या नगरला राहतो, असे नगर म्हणतात. नगरच्या मतलब होते एक ठिकाण, राहण्याचे ठिकाण. आता मला सांगा, राहण्या ठिकाण म्हणजे काय? आपलं समान झालं, सामान्य झालं. तर इथे म्हणून या नगरला केलाय, नगरहून आला. नगरहून म्हणजे सामान्य वाला. समजलं? तिसरं उदाहरण बघा, शेजारच्या चिमणाबाई कालच देवघरी गेल्या. आता इथे अंडरलाईन आहे, चिमणाबाईला अंडरलाईन केलाय. इथे बघा वाक्यात चिमणाबाईला, बघा वाक्यात पुन्हा, शेजारच्या चिमणाबाई कालच देवघरी गेला. चिमणाबाईला काय म्हणलंय? सामान्य नाम केलंय. चिमणाबाई म्हणजे एका पुरुषे नाव आहे, सामान्य आहे, पण तिला आपण काय म्हणताय? विशेष नाम समजा म्हणत आहे, ठीक आहे. या वाक्यात समजलं? इथे जेव्हा पण हे डेफिनेशन मध्ये बघा, ही महत्वाची आहे, ही लाईन महत्वाची आहे की सामान्य नामाच्या विशेष नाम म्हणून उपयोग करा. तर तेव्हा त्या कंडिशन मध्ये फक्त आपल्याला सामान्य नाम बघायचे आहे. जे वस्तू आपल्यासाठी सामान्य आहे तेच आपलं काय होते? विशेष नाम होते, ठीक आहे. दुसरं टाईप बघा याच्यामध्ये. बघा नेक्स्ट काय म्हणताय? दुसरं बघा, विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग करणे. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग करणे. आताच आपण याच्या पहिले बघितलं, सामान्य नाम म्हणून विशेष नाम बघितलं होतं, पण त्याच्यामध्ये एक लाईन तुम्हाला सांगितली. आता बघा, विशेष नामाला सामान्य नाम समजा म्हणते. काय म्हणताय? विशेष नामाला सामान्य नाम समजा म्हणते. आता इथं डेफिनेशन दिली आहे, एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी करतो, दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून वापर केल्यास तो सामान्य होतो म्हणते. आता उपमा म्हणजे काय होते? उपमा म्हणजे जसं आपण टोपण नाव देतो की नाही कोणाला पण, बरोबर, टोपण नाव देतो ना, त्याला आपण काय म्हणतो? उपमा म्हणतो. आता या लाईन मध्ये बघा, विशेष नामाचं सामान्य नामचा उपयोग करा म्हणते. म्हणजे ज्या वाक्यामध्ये तुम्हाला विशेष नाम दिसेल तेच तुमचे काय बनेल? सामान्य बनेल. आता बघा इथं, आमची बायको म्हणजे लक्ष्मी, आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आता बघा इथे लक्ष्मी म्हणलं नाही. आता लक्ष्मी सांगा एका पोरीचे नाव आहे, म्हणजे विशेष नाव झालं, पण इथे काय म्हणलं ना, आमची बायको म्हणजे लक्ष्मी. इथे लक्ष्मी जे नाव दिलंय हे एक उपमा दिलाय, हे एक उपमा दिलाय. लक्ष्मी म्हणजे जसं देवी बघतो तुम्ही, लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवीचा उपयोग काय होते? म्हणजे एक चांगली बाई. तर चांगली बाई बोलला, लक्ष्मी म्हणला दिले, आणि लक्ष्मी एक विशेष नाम पण झालं, पण ती या सामान्य नाम म्हणून वापर करा म्हणते. म्हणजे बघा, ज्या वाक्यात तुम्हाला विशेष दिसून आलं, विशेष म्हणजे जे स्पेशल नाव आहे लक्ष्मी, हेच नाव तुमच्या का बनेल? सामान्य बनेल. पण यानं काय म्हणलं? आमची बायको म्हणजे, हा वाक्यामध्ये जो म्हणजे शब्द आला, ह्या वाक्यामध्ये जो म्हणजे जो शब्द आला, याच्यातून हेच वेळ तुमची उपमा देणं, ठीक आहे. दुसरं वाक्य बघा, आईचे 16 गुरुवाराचे व्रत आहे, आईचे 16 गुरुवार व्रत आहे. आता या वाक्यामध्ये विशेष नाव काय आलं? गुरुवार. विशेष नाव काय आहे?
गुरुवार दिसत आहे. आता गुरुवारचे म्हटलं नाही, त्या गुरुवारला तुम्ही सामान्य नाम पण म्हणा म्हणते. म्हणजे गुरुवार बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे काय स्पेशल नाव झाले तुमचे, वार झाले स्पेशल. पण त्यांना काय म्हणलं नाही, विशेष नामाले सामान्य नाम समजा म्हणते, विशेष नामाला सामान्य नाम समजा म्हणते. नेक्स्ट बघा, आमच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम किंवा सुदामा नको, भीम हवेत पण सुदामा नको. तर या वाक्यात बघा, भीम आणि सुदामा, भीम आणि सुदामा हे काय झाले, विशेष नाव झाले. पण त्यांना काय म्हणलं, सामान्य नामासारखा उपयोग करत आहे. म्हणजे तो काय म्हणते, भीम हवेत म्हणते, भीम सारखे माणसं पाहिजेत पण सुदामा नको म्हणते. भीम फक्त एक नाव आहे, भीम काय फक्त नाव आहे. आता भीम हवेत म्हणते, पण त्यांना परफेक्ट म्हणलं का भीमच पाहिजे नाही, भीम हवेत म्हणजे भीम सारखे त्याला पाहिजेत. भीम म्हणजे पैलवान लोक त्याला पाहिजेत, पण सुदामा सारखे कमजोर लोक त्याला पाहिजेत नाही, असं त्याच्या म्हणण्याचा अर्थ होते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. धातुसाधित नामेमध्ये बघा, धातूला प्रत्यय जोडून त्याच्या करता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातुसाधित नाम असे म्हणतात. आज धातुसाधित नाम म्हणजे काय होते, नामाला काय लागतो म्हणते प्रत्यय, धातूला काय लागतो प्रत्यय लागतो. प्रत्यय लागणे म्हणजे काय होते, एक्स्ट्रा मात्रा लागणे. आता इथं बघा उदाहरण बघा, त्याचे वागणे चांगले नाही. त्या वागणे बघा, ने जुळलाय, वागला काय जुळलाय, ने जुळलाय, याचा मतलब हा काय आलाय, प्रत्यय जुळला. म्हणजे एक धातू आहे, धातूला काय लागलाय, वागला, वागतं म्हटलं, पण त्याला जो ने जुळलाय हा काय त्याच्या प्रत्यय वाक्यामध्ये आहे. म्हणजे धातू साठी जेव्हा पण वाक्य तुम्ही बघाल, त्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसतील, हमेशा प्रत्यय दिसतील. बघा, ते पाहून मला रडू आले. बघा, रडचं काय झालं, रडू झालं. या वाक्यात बघा, रडूला काय लागलाय, प्रत्यय लागलेला आहे. तिसरं वाक्य बघा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने. बघा, त्या वाक्यामध्ये पुन्हा नेला प्रत्यय जुळलाय. म्हणजे प्रत्यय जुळण्याचा मतलब काय होते, जसं त्याला ही छोटी ईची मात्रा लागणं हे त्याला जातं. त्यानंतर बघा, आमच्या घराजवळ बसचा थांबा आहे म्हणते. तर बघा, थांबाला इथं बघा एक जुळलेला आहे, थांबा बघा, बले आची मात्रा जुळलेली आहे. नेक्स्ट, ज्याला कर नाही त्याला डर नाही. आता बघा, कर आणि डर मध्ये पण म्हणजे प्रत्यय असतात, डर करला. म्हणजे जर धातूचं जेव्हा तुम्हाला नाव विचारेल तर तुम्हाला फक्त एवढे वाचण्याची काही आवश्यकता नाहीये. फक्त त्या वाक्यामध्ये बघा प्रत्यय जोडले असतील, वागणे, रडू, घेणे, घेणाऱ्याचे, थांबा, हे काय असेल त्याच्यामध्ये प्रत्यय असतील. तर अशा प्रकारे आपला नामचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, चल बंद कर.